डब्यामध्ये सगळ्यांना चमचमीत भाजी हवी असते आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये कुठली चमचमीत आणि मसालेदार भाजी करावी हे सुद्धा आपल्याला सुचत नाही। म्हणूनच सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज मी घेऊन आली आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी झटपट तयार होणारी मस्त चटपटीत चटकदार आणि चवीला एकदम भन्नाट अशी मसाला वांगी। ही भाजी खूपच कमी वेळामध्ये तयार होते, चवीला एकदम जबरदस्त आणि भन्नाट अशी लागते। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 4 व्यक्तीसाठी आपण ही भाजी करणार आहोत। त्यासाठी इथे 1 पाव छोटी आणि काटेरी वांगी घेतली आहेत। ही वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत। तर आता ही वांगी आपल्याला कापून घ्यायची आहेत। तर इथे एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आता वांगी कापून घ्यायची आहेत। वांगी कापल्यानंतर या मिठाच्या पाण्यामध्येच बुडवायची आहेत, जेणेकरून वांगी काळी पडणार नाही। वांग्याचा अर्धा देठ कापून टाकायचा आहे, त्यानंतर त्याचे जे काटे असतात ते सुद्धा काढून टाकायचे आहेत आणि वांग्याला मधोमध अशा पद्धतीने चीर द्यायची आहे आणि वांगी किडलेली वगैरे नाहीत ना हे सुद्धा पाहायचं आहे आणि नंतर मिठाच्या पाण्यामध्ये हे वांगी बुडवून ठेवायची आहेत, जेणेकरून वांगी काळी पडणार नाही। तर अशाच पद्धतीने सगळी वांगी जी आहे ती आपण कापून घेऊया। तर बघा सगळी वांगी इथे कापून झालेली आहे। आता या कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं आणि आता त्यामध्ये मिठाच्या पाण्यातून बुडवून घेतलेली जी वांगी आहेत ती टाकायची आहेत। अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यामुळे वांगी लवकर शिजतात, शिवाय चवीला सुद्धा सपक लागत नाहीत। मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि आता या वांग्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर 5 मिनिटे ही वांगी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत। वांगी मधामध्ये 1-2 वेळा हलवून सुद्धा घ्या। तर आता मसाला वांगी करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मोठा कांदा लांबसर कापून घेतला आहे। कांदा कच्चाच घातला आहे। 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे काप आणि आता मिक्सरवरती याची एकदम बारीकसर अशी पेस्ट करून घेऊया। तर बघा आले कांदा लसूणची याची अशी बारीकसर अशी पेस्ट केलेली आहे। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक आपल्याला 1 मोठा टोमॅटो सुद्धा कच्चाच घातला आहे। पाव वाटी खमंग भाजलेला सुक्या खोबऱ्याचा कीस आणि मुठभर कोथिंबीरच्या काड्या मी यामध्ये घालत आहे। कोथिंबीरच्या काड्याऐवजी कोथिंबीर घातली तरी चालेल। आता मिक्सरवरती याची सुद्धा एकदम बारीकसर पेस्ट करूया। तर बघा टोमॅटो खोबऱ्याची अशा पद्धतीची एकदम बारीकसर अशी पेस्ट इथे केलेली आहे। तर बघा आता आपली वांगी शिजून 5 मिनिटे झाली आहेत आणि 5 मिनिटांमध्ये मीडियम गॅसवरती ही वांगी शिजवली। वांगी मस्त अर्धवट अशी शिजलेली आहेत। तर ही वांगी आपल्याला अर्धवटच शिजवून घ्यायची आहेत। तर आता ही वांगी काढून घेऊया आणि या कढईमध्ये 1 पळी तेल शिल्लक आहे। पुन्हा 1 पळी तेल मी यामध्ये टाकलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी व्यवस्थित तडतडली की अर्धा छोटा चमचा जिरे आणि आता कांदा आले लसूणची जी पेस्ट करून घेतली आहे ती टाकूया। 10 ते 12 कढीपत्त्याची पाने आणि आता ही पेस्ट मस्त लालसर रंगाची होईपर्यंत परतून घ्यायची आहे। तर बघा कांद्याची पेस्ट मस्त अशी परतून झाली आहे। कांद्याची पेस्ट व्यवस्थित परतून घ्या, थोडीशी जरी कच्ची राहिली तर भाजी गोडसर लागते। आता यामध्ये तयार केलेली टोमॅटो खोबऱ्याची जी पेस्ट आहे ती टाकायची आहे। अर्धा छोटा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हळद लाल तिखट आणि हे पेस्ट व्यवस्थित मिक्स करून या पेस्टला मस्त तेल सुटेपर्यंत ही परतून घ्यायची आहे। तर बघा टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर साधारण 2-1 मिनिटे ही पेस्ट परतून घेतली आणि आता आपला जो सगळा मसाला आहे तो मस्त असा परतून झाला आहे। तर आता ज्या भांड्यामध्ये टोमॅटोची पेस्ट केली होती त्या भांड्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून ते भांडं विसळून घेतलं। नंतर तेच पाणी या पेस्टमध्ये घातलं। आता यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड आणि गरम मसाला पाणी घातल्यानंतरच घाला। सुरुवातीला फोडणीमध्ये जर गरम मसाला धनेपूड घातली तर ती करपते। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या मसाल्यावरती झाकण ठेवून मीडियम ते स्लो गॅसवर 2 मिनिटे हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। तर बघा मीडियम ते स्लो गॅसवर 2 मिनिटे हा मसाला इथे मी शिजवून घेतला। मसाला खूपच मस्त असा शिजला आहे आणि मस्त असा घमघमाट याचा इथे सुटलेला आहे। मसाल्याला तेल सुद्धा खूप मस्त सुटलं आहे। तर आता यामध्ये आपण जी अर्धवट वांगी शिजवून घेतली आहे ती टाकूया आणि वांगी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। वांगी व्यवस्थित मिक्स करून झाली की आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी। पाणी गरम करूनच टाकायचं आहे। वांगी शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं अंदाजाने पाणी घाला,
किंवा तुम्हाला जर भाजीमध्ये थोडासा रस्सा हवा असेल तर त्यानुसार पाणी टाकायचं आहे। तर इथे मी भाजी शिजवून थोडासा रस्सा राहील इतकं पाणी यामध्ये टाकलं आहे, म्हणजे अंदाजे साधारण 3-1 वाटा गरम पाणी मी यामध्ये टाकलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकताना लक्षात ठेवा वांगी परतताना सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा। भाजीवरती अर्धवट झाकण ठेवून मीडियम गॅसवर 5 मिनिटे ही भाजी आपण शिजवणार आहोत। तर बघा मीडियम गॅसवर 5 मिनिटे ही भाजी इथे मी शिजवून घेतली। आपली वांगी जी आहे ती आधीच अर्धवट शिजलेली होती, त्यामुळे ही भाजी खूप लवकर शिजते। तर इथे बघा आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे आणि भाजी एकदम कोरडी सुद्धा झालेली आहे, म्हणजे भाजीमध्ये थोडासा रस्सा सुद्धा आहे। तर बघा आता आपली वांगी जी आहेत ना ती मस्त मऊसर अशी शिजलेली आहेत बघा। तर अशा पद्धतीची भाजी शिजली की आता गॅस बंद करायचा आहे आणि भाजीची थोडीशी वाफ निघून गेली की याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता आपली जी भाजी आहे ती खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, मस्त रसरशीत अशी ही मसाला वांगी इथे तयार आहेत। तर इथे तयार आहेत आपली अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट होणारी मस्त चटपटीत चमचमीत मसाला वांगी। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।